दिला जातोय। चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे डगआउट मधून प्लीज विनंती असेल। वा शिवशाही इथे मात्र पाहायला मिळतोय। काय नियोजन आयोजन अक्षय चव्हाण सर अध्यक्ष दमदार आणि त्याचबरोबर या दमदार ददीप्यमान सोल्याची चर्चा अखंड होताना पाहायला मिळेल। गणेश बोरगे सर एक दमदार आयोजन पाहायला मिळतोय आणि एक विशेष म्हणजे या 32 क्रिकेट असोसिएशन अंतर्गत 32 क्रिकेट असोसिएशन स्वराज्य हे नाव खूप महत्त्वाचं आहे आणि हा इतिहास घडवणार। जिथे जिथे स्वराज्य आलं तिथे तिथे इतिहास घडलाय आणि इतिहास घडताना आपल्याला पाहायला मिळेल स्वराज्य प्रतिष्ठान। आणि पाहतोय आपण दमदार आयोजन ज्यांनी मात्र आमच्यावरती कृपा दाखवली। अर्थातच सगळ्या बक्षीस ज्यांच्याकडनं मात्र दिल्या गेल्यात आणि क्रिस्टल ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळते त्यांचं मात्र शुभ आगमन इथे होताना पाहायला मिळेल। सन्माननीय आदरणीय युवराजजी उंडालकर भाऊ यांचं मात्र इथे शुभ आगमन होताना पाहायला मिळेल आणि त्यांचं शुभ आगमनाची तयारी जल्ल तयारी इथे मात्र करण्यात आलेली आहे। का करू नये एक दमदार व्यक्तिमत्व आणि दमदार नेतृत्व सध्याच्या घडीला पाहायला मिळते। 32 तालुक्यामधलं एक आवर्जून मात्र एक दमदार नेतृत्व पाहायला मिळेल ती सन्माननीय आदरणीय युवराजजी उंडालकर सर भाऊ यांचे इथे शुभ आगमन होताना पाहायला मिळेल। तर मी विनंती करेन येते की आमचे स्वागत मात्र इथे जोरदार इथे मात्र केला जातोय। आदरणीय युवराजजी उंडालकर भाऊ यांचं मात्र शुभ आगमन होताना पाहायला मिळतोय। एक दमदार व्यक्तिमत्व 32 तालुक्यातील युवा नेतृत्व ज्यांच्याकडे पाहायला जातं एक दमदार आणि बहारदार व्यक्तिमत्व ज्यांच्याकडनं मात्र या स्पर्धेसाठी आर्थिकरूपया सगळी मात्र मदत करण्यात आलेली आहे। क्रिस्टल ट्रॉफीज ज्यांच्याकडनं देण्यात आलेले आहे 25,000 रुपये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 15,000 रुपये, तृतीय क्रमांक 10,000 रुपये आणि ट्रॉफीज क्रिस्टल ट्रॉफीज यांच्याकडनं मात्र ते आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले असे एक दमदार व्यक्तिमत्व आदरणीय युवराजजी उंडालकर साहेब यांचं मात्र इथे शुभागमन झालेलं आहे। त्यांचं मनापासून या स्वराज्य 32 क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेमध्ये स्वागत केलं जाईल। जशी मॅच चालू होईल तर यस आपल्या सोबत आवाज जोडला जाईल निश्चित एक पहाडी आवाज व्हॉइस ऑफ पाटण गणेश बोरगे सर। येस थँक्यू सो मच द व्हॉइस ऑफ पेन रुपेशजी पाटील सर। डावखुऱ्याचा गोलंदाज आखूड टप्प्याचा चेंडू आहे इथे मात्र अगदी परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली। टप्पा पडल्यानंतर अगदी मातीचा सुगंध देऊन गेलाय हा चेंडू मात्र बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर आलेली आहे। या एका धावेसोबतच धावफलक जर का जाऊन आपण पाहिलं तर पहिली धाव आली आहे म्हणजे धावांचा श्री गणेशा महेश आणि विजय विद्यमान जोडी तर अँडी आहेत गोलंदाजी मार्क वरती। मोहरे विरुद्ध वाकाईवाडी असा हा सामना। यावेळेस पहा अगदी हलक्या हाताने फॉरवर्ड डिफेन्स केला जातोय। चेंडू तिथे मात्र गॅदर केला जातोय तोपर्यंत एक चिक्की धाव, एक सोरटी धाव, एक सिंगल धाव। या एका धावेसोबतच धावफलक एक घर पुढे सरकलंय 2 या आकड्यावरती। दोन्ही फलंदाज आपण जर का पाहिलं तर अगदी संयमी खेळी करताना आणि मगाशी भावेश गायकवाड यांच्या फलंदाजीसाठी मात्र ज्यांनी 1000 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं होतं ते आपल्या सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व माननीय युवराजजी भाऊ उंडाळकर। यावेळेस पहा अपील केली जाते आणि अपील मात्र स्वीकारली। खेळाडू होतोय बाद। यावेळेस मात्र माघारी रस्ता पकडावा लागेल महेश या फलंदाजाला। चांगली गोलंदाजी अँडी यांच्या मार्फत 4 चेंडू 2 धावा 1 गडी बाद। डीजे शंभू युवराज उंडाळकर यांच्या मार्फत राम यांच्यासाठी सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक इथे मात्र जाहीर केलं गेलंय। माननीय श्री सुधीर भाऊ साळवी चषक 2023 चा भव्य दिव्य आयोजन
नवीन फलंदाज अनिल असेल आता स्ट्राईक वरती. नवीन नियमानुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलच्या बाद झाल्यानंतर स्ट्राईक वरती मात्र नवीन फलंदाज. यावेळेस पहा सोडून दिलाय चेंडू, जातोय लेग स्टिकच्या बाहेरून, तिथे फील्ड केला जातोय फ्लाय स्लिप रिजन मध्ये. वाईडच्या स्वरूपामध्ये एक अतिरिक्त धावेची भर गोलंदाज अँडी यांच्या मार्फत संघामध्ये. वाकाईवाडी संघ अगदी म्हणावी लागेल मात्र कारण एक विकेट सुद्धा इथे प्राप्त झालेली आहे मोहरे संघाला. मोहरे संघाची मात्र दमदार कामगिरी मैदानामध्ये आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे. यावेळेस पहा शॉर्ट टर्म फटका खेळलाय, चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सीमारेषे पार आर पार, मिळतील धावा. म्हटलं की बैलगाडा शर्यत आणि 32 शिराळा, स्वराज्य 32 शिराळा हा तालुका सुद्धा बैलगाडा शर्यतीसाठी ओळखला जातो, जाणला जातो. कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, इथे मात्र संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकच बोलबाला 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 तो म्हणजे बैलगाडा शर्यत. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. पहिल्या षटकाची इथे मात्र समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 धावा 1 गडी बाद. महेश अनिल ही जोडी मैदानामध्ये, तर महेश आपण पाहू शकतो तंबूमध्ये परतले होते. एक चांगला झेल तिथे टिपला गेला क्षेत्ररक्षकांकडून. नवीन गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्क वरती. अमर अमर यावेळेस गोलंदाजी मार्क होती. राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळेस पहा फटका घेऊन काढलेला आहे. बॉल बॅक ड्राइव्ह, चेंडू समोर कार्पेटच्या साह्याने निघून जातो. पहा बॅकअप इथे होता मात्र बॅकअपला चकून चेंडू निघून गेलाय. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये 4 धावांसाठी मिसफील्ड झाली, फंबलिंग झाले. इथे मात्र दोन्ही खेळाडू हातबल झालेत. होत्याचं नव्हतं झालं. जिथे 1 धाव मिळायला हवे तिथे मात्र पूर्णपणे 4 धावा मिळाल्यात. पहा पहिली होती ती चूक सर आणि दुसरी होती ती घोडचूक. इथे मात्र दुसऱ्या खेळाडू करून ती घोडचूक झाली आहे आणि एका धावेच्या जागेवरती इथे मात्र प्राप्त झाल्यात संपूर्णपणे 4 धावा. 1.1 षटकाची समाप्त. धावा पोचले 13 या आकड्यावरती. यावेळेस चांगला, यावेळेस मात्र अपील केली आणि पंचांनी अपील स्वीकारली. टकोबा, टकोबा हे नाव लक्षात ठेवा. काय साऊंड सिस्टम लाभली इथे आणि डीजे सिस्टम चांगली असेल ना स्पर्धाही चांगली होतो. टकोबा साऊंड सिस्टम, यस थँक्यू व्हेरी मच सर. खूप चांगली सिस्टम इथे लाभली आणि संध्याकाळी एक सार्वजनिक डान्स ठेवला जाईल. पहा गाणी आवर्जून इथे माझं वाजवले जातील. राहुल पाटील आणि पंढरीनाथ शेडफडके ही नावं सध्याच्या घडीला वाजवाल गाणी तर पंढरी शेठचा पण वाजवा आणि राहुल पाटीलचाही वाजवा, नाहीतर संध्याकाळी गाडी तुमच्या घरी येणार. यावेळेस पहा पहिली धाव पूर्ण आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. दोघा फलंदाजांनी एकमेकांना मात्र हात केलाय, थांबण्याचा इशारा दिलाय, रेड सिग्नल दिलाय. म्हणजे दोघांची गाडी अगदी पॉपिंग क्रीज मध्येच थांबली आहे. एका धावेसोबतच धावफलक 1.3 षटकांची समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता मात्र पहा यष्टीरक्षकाला अगदी समजलेला नाहीये. शरीराला स्पर्श करून चेंडू हवेमध्ये होता. यष्टीरक्षक मात्र स्वतःला लोट जागेवरतीच गोल गोल फिरलेत. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल सोबत 1.4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतंय. स्थिर राहतंय 14 या आकड्यावरती. अनिल आणि विशाल ही जोडी थोडस शांत खेळी,
थोडस लेझी क्रिकेट, मोठा फटका खेळायचा होता इथे, मात्र रनआउटची संधी आहे, मात्र संधी हुकली, फलंदाजाला मिळालंय जीवनदान. पहा हातामध्ये आता काय येईल, रेशमी कापड की येईल हातामध्ये बारदान, हे मात्र येणारा वेळच सांगू शकतो. 1.5 षटकांची समाप्ती, धावफलक जाऊन पोहोचलंय 15 या आकड्यावरती. युवराज भाऊ उंडाळकर यांचं मात्र इथं दमदार दिमाखात आगमन झालं. युवराज भाऊ आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस भाव सोडून दिलाय चेंडू जातोय ऑफ साइड ट्रॅम लाईनच्या बाहेर. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिल नियम क्रमांक 22 होतोय उल्लंघन. येतोय एक अतिरिक्त अरुंद चेंडू, वाईड चेंडू आणि एक अतिरिक्त धाव. धावसंख्या 1.5 चेंडूंच्या समतेनंतर जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. स्पॉन्सरची चर्चा आपण करत होतो. यावेळेस मोठा फटका आलाय, चेंडू होय मध्ये आहे, नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय चेंडू. 4 खेळाडू चेंडू खाली अडवलाय, मात्र तोपर्यंत चित्त्याच्या चपळाईने, हरणाच्या गतीने 2 धावा धावून पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड आय कॉम्बिनेशन, गुड आय कोऑर्डिनेशन, गुड कम्युनिकेशन अँड गुड कॉन्टॅक्ट बिटवीन दोज 2 बॅटर्स अनिल अँड विशाल. स्पॉन्सर्स आपण इथे चर्चा करत होतो. ग्राउंड को स्पॉन्सर्ड बाय सौजन्य माननीय श्री रमेश पाटील भाऊ, युवा उद्योजक आणि माननीय श्री सुनीलजी पाटील नाना स्पीड नावाने ओळखले जातात. तर डीजे सौजन्य, जे सुमधुर संगीत टकोबा साऊंड्स अँड डीजे आपण यांचं ऐकतोय, तर डीजे सौजन्य मान्य श्री सचिनजी देसाई SD अध्यक्ष, कराड तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्याकडून स्पॉन्सर केलं गेलंय. मालिकावीर, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक साठी क्रिस्टल ट्रॉफीज जर आपण पाहिल्या तर कैलासवासी दादा बाबू उंडाळकर यांच्या स्मरणार्थ मान्य श्री युवराज भाऊ उंडाळकर यांच्याकडून या नावाची चर्चा होत राहील, कारण निम्म्याहून जास्त स्पॉन्सरशिप जर का आपण पाहिलं तर युवराज भाऊ उंडाळकर यांच्याकडून झालेत. एक मोठं नाव, एक दिलदार व्यक्तिमत्व, दमदार व्यक्तिमत्व, एक दानशूर व्यक्तिमत्व युवराज भाऊ उंडाळकर. तर नक्कीच समालोचन सौजन्य. खरं तर ज्या खेळाडूने मागाची चांगला खेळ दाखवला ते म्हणजे माननीय श्री भावेश गायकवाड शेठ यांच्याकडून. सामनावीर सौजन्य, स्वराज्य 32 क्रिकेट असोसिएशन, म्हणजे असोसिएशननेच थेंबे थेंबे तळे साचून हा खरं तर स्वराज्य क्रिकेट असोसिएशन नावाचा महासागर तयार केलाय. डॉट बॉल येतोय, पहा टाळ्या वाजवल्या जातात, शिट्ट्या वाजवल्या जातात. गोलंदाज दीपक यांच्यासाठी पहिला चेंडू, शेवटचं महत्वाचं हाणामारीचं षटक आणि त्यातला पहिला चेंडू येतोय. या पुढे जर का आपण पाहायला गेलं तर पंच सज्जन मान्य श्री शिवाजीदादा पाटील उर्फ बापू, जे संघ मालक आहेत जय हनुमान स्पोर्ट्स 5 गणी या संघाचे. यावेळेस पहा ऑफ साइडला ट्रॅमलाईनच्या बाहेर चेंडू जातोय, वाईड बॉल येतोय, अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेसोबतच एक घर धाव संख्या पुढे. यावेळेस कुठल्यांचा चेंडू, the bat crunching of the sound high and handsome. चेंडू जातोय सीमारेषे पार आणि मिळतील 6 रन. ठोको डीजे. आमच्याकडे शरद पवार दादा आहेत. यावेळेस मोठा फटका आलाय, पुन्हा एकदा स्ट्रोक मिस टायमिंग आहे, मात्र कनेक्शन चांगलं, एक्झिक्युशन त्याहून चांगलं. चेंडू निघून गेलाय, टॉस का बॉस क्षेत्राला सलामी देत आणखी एक येतोय दर्जेदार षटकार. ठोको डीजे. पंच सौजन्य मान्य श्री शिवाजी बापू पाटील यांच्याकडून जय हनुमान आपण ड्रोन पाहिला, जी गरुडाची दृष्टी पाहिली, त्याचा सौजन्य माननीय श्री सतीदादा पाटील यांच्या मार्फत मात्र संपूर्ण उद्घाटनीय दृश्य आपण ओमसाई MTC लाईव्ह यांच्या मार्फत पाहिली होती. मिकी माऊस मिकी माऊस सौजन्य मान्य श्री शिवशंभो स्पोर्ट्स मोहरे, जो संघ आता सध्या मॅच खेळतो त्यांच्याकडून स्पॉन्सर केले गेलेत. मिकी माऊसच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं समीर आणि विकास दोघ जण. मोठा फटका यावेळेस पुन्हा एकदा, बॉलर बॅक ड्राईव्ह चेंडू पुन्हा एकदा जातो पार, आर पार मिळतायत पुन्हा एकदा धावा. 6. ठोको डीजे.
तर चर्चा झाली पाहिजे या स्वराज्य बत्तीस शिराळा क्रिकेट असोसिएशनच्या पहिल्या पर्वाची. दमदार डीजे, दमदार मिकी माऊस आणि दमदार मात्र क्रिकेट आपल्या भेटीस आलं. अफलातून क्रिकेटचा नजराना. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका जातोय काव कॉर्नरच्या डोक्यावरून. इथे आले सलग अनिल बॅट मधून 4 षटकार. ठोको डीजे. काय एंटरटेनमेंट, काय क्रिकेट सर पाहायला मिळतंय. अगदी आज सकाळी पहिल्या पर्वापासून, पहिल्या दिवसापासून, पहिल्या सामन्यापासून, पहिल्या चेंडूपासून फक्त आणि फक्त षटकारांची चर्चा झाली. सिंगल डबल खूप कमी, भाषा फक्त षटकार चौकारांची. पुन्हा एकदा मोठा फटका. सलग 5वा चेंडू. सलग 5वा चेंडू जातोय सीमा रेषेपार. डीप स्क्वेअर लेग रिजनला इथे मात्र पार केलंय. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर येतोय. चला येसलेवाडी संघाने चरण संघ टॉस साठी हजर राहायचंय. तर ज्या फलंदाजाने सलग 5 चेंडू 5 षटकार आता सर लगावलेत अनिल, त्या अनिल साठी मात्र युवराज भाऊ उंडाळकर यांच्याकडून पुन्हा एकदा 1000 रुपये बक्षीस, 1000 रुपयांचं रोख रक्कम पारितोषिक आले. तसेच महेश डफळे दादा यांच्याकडून सुद्धा या फलंदाजासाठी 500 रुपयांची रोख रक्कम जाहीर केली गेली आहे. येसलेवाडी आणि चरण यस दोन्ही संघ येसलेवाडी आणि चरण यायचंय. टॉस का बॉस क्षेत्रामध्ये टॉस केलं जाईल. भाऊ उंडाळकर एक दिलदार व्यक्तिमत्व, एक डॅशिंग व्यक्तिमत्व, ज्यांच्याकडून खरं तर संपूर्ण टॉस का बॉस सुद्धा स्पॉन्सर केलेला आपण पाहू शकतो. मागे थोडीशी जागा द्या. त्यांचे चिरंजीव कुमार शंभू युवराज उंडाळकर यांच्याकडून मात्र टॉस का बॉस स्पॉन्सर केलं झालंय. कृतिशील विचारांचे गतिशील वादळ युवराज भाऊ उंडाळकर तसेच स्वराज्य बत्तीसरा क्रिकेट असोसिएशन. यस पाहू शकतो आपण शंभू दादा यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाईल. कॉल कोणाचा असेल? येसलेवाडी संघाचा असेल कॉल. छापा आहे कॉल आणि इथे मात्र हा आलाय काटा. काय असेल निर्णय? फिल्डिंग. क्षेत्ररक्षणाचा निर्णय चरण संघाने. पहा जास्त वेळ नाही आपल्याकडे, जाऊया बॅक टू द मॅच. द न्यूज फ्रॉम द सेंटर. चरण टीम वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. थँक्यू सो मच. कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आपला लाडका पेन संघाचा पेनचा आवाज रुपेशजी पाटील सर. थँक्यू सो मच. यस थँक्यू व्हेरी मच. चला लगेच सामना चालू करायचा. व्हेरी फर्स्ट बॉल गेम ऑन. संघर्षाला सुरुवात परत एकदा. पहिल्याच बॉल वरती मात्र हल्ला चढवलाय. चांगलं टायमिंग केलंय, प्रॉपर हिट केलंय. नो चान्स ऑफ द पार. बॉल चाललाय मात्र इथे अँडीच्या बॅट मधून मात्र हा येतोय खन 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 खनखनीत षटकार.
मिकी माऊस आमची रंगतदार मॅच रंगतदार स्पर्धा रंगात रंगोनिया नाहुनिया निघणारी मात्र ही स्वराज्य 32 क्रिकेट असोसिएशनचा दमदार मात्र पाहायला मिळतो इथे काम साईडला खेळून काढला गॅप शोधून काढली बॉल चालल्या मात्र टप्पा 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 बाउंड्री लाईनच्या पलीकडे अँडीच्या बॅट मधून मात्र येतोय हा चौकार 4 धावा डीजेला मात्र मिळेल इथे सन्माननीय आदरणीय सुधीर भाऊ सायवीस साहेब या चषक 2023 च मात्र हे दमदार आयोजन आणि तुम्हा सर्वांचे लाडके नेतृत्व युवराज उंडालकर भाऊ साहेब यांचे ते शुभ आगमन अतिथी कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय त्यांच्या शुभ हस्ते टॉसनी मात्र ते घेतली गेली वायंडी घुटला टेक तमाशा देख बॅटच्या मधोमध मिडल ऑफ द बॅटला बॉलला मात्र दिलाय व्हिर काउंट अँडीच्या बॅट मधून मात्र येतोय अँडी स्टाईल दमदार षटकार गुलाबी कलरची मात्र उधलन आणि उधलन या मैदानामध्ये होताना पाहायला मिळतोय गुलाबी कलर गणेश बोरगे सर म्हणजे प्रेमाचं प्रतीक आणि प्रेम वाटलं जाईल आता मिस टायमिंग शॉट हा झेल मात्र घेतला जाईल का संधी क्रिएट झाली अष्टोन स्टाईलने मात्र झेल पकडला जाईल आणि क्लासिकल ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र प्राप्त करून देतोय आघात केलेत प्रहार करण्याचा प्रयत्न विक्रमने मात्र क्लास दाखवलाय विशाल बॅक टू डग आउट अँडी ज्योतिबाच्या नावानं सांग भलं आज आपण जर विचार केला सन्माननीय आदरणीय युवराजी उंडालकर साहेब आपण 350-400 किलोमीटर इथपर्यंत नवी मुंबईमध्ये पोहोचलोय आणि त्याच्यानंतर नवी मुंबईमध्ये सुद्धा ज्योतिबाच्या नावानं सांग भलं हे मात्र आवाज घुमताना पाहायला मिळतोय यापेक्षा आपण पुण्य कुठे केले ही ज्योतिबाची कृपा आपल्यावरती अगदी गावाजवळ असणारी स्पर्धा असा मात्र आपल्याला इथे मात्र फील होतोय प्रत्येक जण गला भेट इथे मात्र घेताना पाहायला मिळतोय यासाठी मात्र हा प्रयत्न आणि नाव स्वराज्य 32 क्रिकेट असोसिएशन वा इथे पहा रंग कार्पेट खेळण्याचा प्रयत्न मैदानाला गुदगुल्या करत बॉल चालल्या मात्र AK-47 मधला गोली निघावी तशी मात्र वेगवान बॉल येत चाललाय सीमा रेषा पार धावा येतील इथे मात्र 4-4-4 हा फटका चांगला आहे इथे खेळायला काढण्याचा प्रयत्न होता लॉंग ऑफ शॉट मध्ये तिथे क्षेत्ररक्षक आहेत बॉलला अडवला जाईल बॉल सिंगल मात्र इथे घेतली जाईल या सिंगल मात्र धावाला पुढे जाईल 21 या धावसंख्येवरती मात्र टीम पोहोचताना पाहायला मिळेल पहिल्याच षटकामध्ये 21 धावा धावफलकावरती आता 12 बॉल आणि 30 धावांची गरज 51 धावाला मात्र विजयासाठी गरज असेल ओम साई MTC लाईव्ह ब्रँड हा आपल्याला पाहायला मिळतोय 5 बॉल आणि 5 इथे षटकार ठोकले होते फलंदाज अनिल बोरगे यांनी आणि तो व्हिडिओ आपण पाहू शकताय ओम साई MTC लाईव्ह या चॅनल वरती तो व्हिडिओ अपलोड केला गेला स्पेशली अनिल बोरगे यांच्यासाठी रोशन फराड अजयजी बडेकर आणि सागरजी फराड या स्पर्धेसाठी आपल्याला लावलेत अक्षय मात्रे सर यांचाही आवर्जून उल्लेख केला जाईल इथे आता स्ट्राईक इनला फलंदाज सुनील हाय फटका फसलाय संधी आहे तिथे क्षेत्ररक्षक आहे ते डेफिनेटली पकडला जाईल झेल आणखी एक विकेट मैदानाच्या बाहेर यांना जावं लागेल माघारी वरती षटकार दुसऱ्या बॉलवरती चौकार तिसऱ्या बॉलवरती षटकार आणि चौथ्या बॉलवरती कमबॅक केले विकेट निर्माण केली त्याच्यानंतर मात्र चौकार आले परत विकेट मात्र प्राप्त करून देत असताना ही गोलंदाजी संमिश्र गोलंदाजी ते मात्र पाहायला मिळाली सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशा नंतरच मिळत असतो आणि तेच मात्र पाहायला मिळालं पहिल्या बॉलवरती
प्रहार पाहायला मिळाला, दुसऱ्या बॉलवरती प्रहार, तिसऱ्या बॉलवरती प्रहार आणि कमबॅक करत असताना गोलंदाज विक्रमला पाहिलं गेलं. त्याच्यानंतर मात्र आले तर बाजीराव आणि बाजीरावने मात्र दाखवले क्लास. पहिल्यात मात्र बॉलवरती आपल्या षटकातील बाजीराव राईट अमोर द विकेट. हो, वेग पाहायला मिळाला, वेगावरती नियंत्रण मात्र पाहायला मिळते. फ्लॅट डिलिव्हरी अराउंड मात्र ऑफ स्टंप डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली. डॉट बॉल इथे आलाय. 51 धावांचा पाठलाग तुम्हाला 3 षटकांमध्ये करायचा आहे. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 21 धावा. दुसऱ्या षटकातील 2 बॉल आतापर्यंत डिलिव्हर झाले. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा बॉल आलाय डॉट. थोडंसं प्रेशराईज इथे मात्र केलं जातोय फलंदाजांना. स्टेटेड करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे उचलले, फेकी केली गेली, धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला जात नाही. रिक्स भरी धाव इथे मात्र पाहायला मिळेल. एकच धाव मात्र इथे येताना पाहायला मिळेल आणि या एका धावेनं टीम मात्र पोहोचली 22 या धावसंख्येवरती. मोहरी टीमला मात्र इथे थोडासा स्पीड अप इथे मात्र करावं लागेल. धावा तुम्हाला जमवावे लागतील इथे. हो, अतिरिक्त उचले पहा इथे बाउन्सरचा प्रयत्न आणि वाईटचा इशारा येतोय पंचांकडनं. खूप चांगला निर्णय इथे मात्र पाहायला मिळतोय पंचांकडनं. समांतर हात होताना पाहायला मिळेल आणि एक धाव मात्र इथे ऍड केली जाईल. 30 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. खूप छान मॅच. नेक्स्ट मॅच आहे एसलेवाडी वर्सेस चरण. आपण ही तयार राहायचंय लगेच. वाही झेलचा प्रयत्न इथे मात्र केला जाईल का? क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, उलट्या दिशेने झेल घेणं थोडंसं अवघड. नेहमीच आपण क्रिकेटमध्ये पाहिलंय इथे झेल मात्र जमिनीला दान होताना पाहायला मिळेल आणि तोपर्यंत धावा मात्र आले तिथे 2 आणि या 2 धावेने मात्र टीम पुढे जाईल. मोहरी टीम 25 या धावसंख्येवरती. चरण टीम आपण क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचंय. बाउंड्रीच्या अगदी जवळ येऊन उभं राहायचंय कारण आज आणि शिस्तीचं पालन. स्वराज्य नाव आहे आपल्या असोसिएशनला, याची भान असली पाहिजे. गलीमध्ये इथे ट्रॅव्हल झालाय बॉल. येस, डेफिनेटली झेल मात्र इथे पकडला गेलाय. झेल सुटलाय मित्रांनो. आणखी एक स्पेशली पंच आपणही सांगायचं आहे, झेल सुटला तरी चालेल, मॅच हरलात तरी चालेल, परंतु अशा कॉल करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही चांगले खेळाडू आहात, कॉल करा. झेल सुटला तरी चालेल मित्रांनो. कारण कराड ग्रामीण प्रीमियर लीग होती तेव्हा आम्ही पाहिले अगदी पूर्ण समोरची दातांची फली आतमध्ये गेली होती आणि जिभेला मार लागलं होतं त्या खेळाडू. आणखी एक प्रयत्न इथे पहा. नो बॉलचा इशारा पंचांचा मात्र येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त उचली मात्र पाहायला मिळाली आणि आता फ्री हिट सुद्धा इथे मात्र असणार आहे. फ्री हिटची संधी नामी इथे मात्र फलंदाजांना मिळेल आणि स्ट्राईकला मात्र पाहतो इथे दीपक यांना. जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन पहा इथे. स्वराज्य बत्ती शेळा क्रिकेट असोसिएशनचं एक दमदार आयोजन. सन्माननीय आदरणीय सुधीर भाऊ साळवी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून लालबागचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळचे सर्व आदरणीय सुधीर भाऊ साळवी आणि त्यांच्याच वाढदिवसाच्या निमित्ताने ही स्पर्धा आपल्या भेटीस आली. हा लोअरफुल टॉस बॉल होता, गॅप शोधून काढली पहा इथे. बॉल चालल्या मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येथील धावा मात्र इथे 6. चव्हाण सर, असं वाटतोय की इथे एक 2 लाखाची स्पर्धा चालू आहे. अगदी दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. जर का तुम्ही लाईव्हला ओपन केली लिंक तर खूप छान नियोजन आयोजन. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 18 धावांची. मॅच ऑन आहे. मॅच अगदी जबरदस्त होईल नो डाऊट, कारण दोन्ही फलंदाज तेवढे ताकदवान आपल्याला पाहायला मिळतात. रवी अजूनपर्यंत मैदानामध्ये आहेत. जरी रवी यांची बॅट चालली नसली तरी रवी यांना आपण पाहिलंय ऐन वेळेमध्ये मात्र इनफॉर्म मध्ये येताना पाहायला मिळालं. परंतु दीपक यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक एक षटकार मात्र ते माफी असं एक षटकार मात्र आलाय. म्हणजे दोन्ही फलंदाज असे आहेत की मॅच ऐन वेळेमध्ये मात्र टर्न करू शकतात. येणारे 6 बॉल
आणि 18 धावांची गरज. कोण जिंकेल कोण हरेल, जिंकेल का मोहरे की जिंकेल का वाकईवाडी, जिंकेल वाकईवाडी की जिंकेल मोहरे, चर्चा मात्र पाहायला मिळेल. येणारे 6 बॉल 18 धावांची गरज. वाह, इथे मात्र शॉर्ट गलीमध्ये पहा क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र पाहायला मिळाला. तिथे एक सिंगल मात्र घेतली गेली. या सिंगलनं मात्र सुरुवात झाली. फारसा फरक पडणार नाही वाकईवाडी या टीमला एक सिंगलनी, कारण आता येणारे 5 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती 17 धावांची. एखादा मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे आता या 1-2 बॉलमध्ये, तर तुम्ही मॅचमध्ये रंगत आणाल. परंतु हा बॉल पाहतो इथे पंचांचा इशारा येतोय वाईड आणि निर्णय मात्र पहा. त्याच्यानंतर स्ट्राईक करण्याचा प्रयत्न, चेंज करण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद, बॅक टू डगआउट. इथे माघारी परतावं लागेल दीपक या फलंदाजांना. पोपट बोले पब्लिक डिमांड, वाकटी नवरी पब्लिक डिमांड, एकनाथ माली तर स्पेशली पब्लिक डिमांड. गौतमी पाटीलचा विषय नाही, सबसे कातील गौतमी पाटील, पण तो नाव आपण घ्यायचा नाही. सध्या चर्चेचं नाव आहे हा, आणि चर्चा सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळतोय. एक कस्ती म्हणजे स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनची एक दमदार आयोजन. ऑस्कर विकेट करण्याचा प्रयत्न होता. तिथे पहा फलंदाज शतककरणा मात्र चूक होताना पाहायला मिळाली. बॉलनी मात्र स्पीड पकडलाय. बॉल चाललाय मात्र इथे सीमा रेषा पार. येथील धावा मात्र इथे 4. होणार आहे आपल्या या मार्च एप्रिल म्हटल्यानंतर चालू झालंय. आमची वाशीची यात्रा ही तेवढी फेमस असते. हो, फणफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पहा ताकद इथे मात्र पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक मात्र दर्शक बनणार नाही, कारण क्षेत्ररक्षक बनणार फक्त आणि फक्त क्षेत्ररक्षक. विजय यांनी मात्र घेतलाय झेल. अफलातून क्लासिकल क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केलाय. फलंदाज बाद संधी डीजे. करावे गाव म्हटल्यानंतर मच्छीचा महापूर असणारा गाव. फ्रेश मच्छी तुम्हाला करावे गावामध्ये मिळेल. आणि आमचे नितेशजी भोईर, एक मराठीचा गोड आवाज याच करावे गावातील, आणि त्यांच्याच गावामध्ये आज आम्हाला येण्याची संधी प्राप्त झाली. तर नितेश भोईर सर आपलंही आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने आभार व्यक्त करतोय. ते नाव हा पहा अगदी बॉल स्टेटेड करण्याचा प्रयत्न होता. सिंगल इथे मात्र आली आणि या सिंगलने मात्र धावफलक मात्र पुढे जाईल. 40 धावा. आता येणारे बॉल असणार आहे ते 2 आणि विजयासाठी गरज असणार आहे ती 11 धावांची. मॅच ऑन. जिंकेल का, षटकार येईल का? 2 बॉल 2 षटकार यांची गरज असणार आहे. 2 बॉल 11 धावांचा समीकरण. हो हो, आता मॅच फसली, आता मॅच फसली. मॅच हसली मात्र इथे टीम वाकईवाडीसाठी, कारण ज्या प्रकारे मोहोरे टीमने मात्र गोलंदाजी केली अंतिम षटकामध्ये. संधी प्राप्त होईल डीजे यांना. जसं बामण डोंगरीने इतिहास रचलाय, वाकलन टीमने इतिहास रचलाय, परंतु आज चर्चा आपल्याला पाहायला मिळेल इथे. आज स्वराज्य 32 शिराळा आणि स्वराज्य 32 शिराळा एकच चर्चा, एकच मात्र आवाज घुमताना पाहायला मिळेल या मैदानामध्ये. आणि अर्थातच या मॅच मध्ये विजयी मात्र संपादन करत असताना मोहोरे टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना वाकईवाडी टीम मात्र विजयी संपादन केले. अगदी चांगला खेळ इथे मात्र पाहायला मिळाला. गोलंदाजी चांगली झाली वाकईवाडी या टीमची. चला इथे एसलेवाडी आणि त्याचबरोबर चरण या दोन्ही टीमला विनंती असेल